अ, जय भीम, नम बुद्धाय. 14 मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी राहुल सोनवणे. या ठिकाणी आपण आलेलो आहोत सातवहन बुद्ध विहार 12 नंबर पाटी जवळच आहे. हे बुद्ध विहार स्थापन केलेलं आहे द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा लातूर पश्चिम. सातवाहन बुद्ध विहार आपल्या समोर उपस्थित आहेत भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस अभिमन्यू लांबुरे सर. आपणच विचारूया यांना या बौद्ध विहाराची पुढील तुमची भूमिका आणि संकल्पना काय आहे. आपल्या समोर आहेत अभिमन्यू लांबुरे सर. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आज आपण सातवाहन बुद्ध विहार 12 नंबर पाटी लातूर या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि या उपस्थित राहण्याचं कारण, येत्या 29 तारखेला वर्षावासाची सुरुवात होत आहे. त्याच अनुषंगाने आम्ही आज सातवाहन बुद्ध विहार या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आणि पुढच्या भविष्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या विहाराच्या संकल्पनेवरून आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून त्यांची मान्यता घेतल्यानंतर या ठिकाणी खूप भव्य दिव्य असं या ठिकाणी बौद्ध धम्म संस्कार केंद्र आम्ही उभा करण्याच्या तयारीमध्ये आहोत. आम्ही लातूर जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील बौद्ध उपासक उपासिका आणि जे भारतीय बौद्ध महासभेचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धाचे जे अनुयायी आहेत, त्या अनुयायांना आम्ही अशी या माध्यमातून विनंती करत आहोत की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. तुम्ही या बौद्ध धम्म संस्कार केंद्राला सदैव हाताने आपण ही मदत कराल आणि हे बौद्ध धम्म संस्कार केंद्र आपण आपल्या महाराष्ट्रातून म्हणजेच मराठवाड्यातलं पहिले एक बौद्ध धम्म संस्कार केंद्र आपण जी निर्मिती करणार आहोत, त्या निर्मितीसाठी आपला हातभार लागावा. आणि पुढील कार्यासाठी आम्ही सतत आमच्या या माध्यमातून न्यूज 14 मराठी या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत आमच्या जी बातम्या आहेत ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. त्याबद्दल आपले सर्वांचे आभार, धन्यवाद. आणि या विहारासाठी आपण सर्वांनी पुढील भविष्यामध्ये सगळ्या हाताने मदत करून या विहाराची निर्मिती करावी ही आपणास नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. थँक्यू, धन्यवाद सर. असंच आपलं कार्य सतत चालू राहो असे आम्ही तुम्हाला 14 मराठी न्यूज चॅनलच्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम.